जय राधा माधवा जय कुंज बिहारी। जय राधा माधवा जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधवा जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम। जय गौरान्विताय जय गौरान्विताय। जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। श्रील प्रभुपाद की जय। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिभृंग गोविंद स्वामिनिति नामिने। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सगळ्यांचं स्वागत आहे। पण नेहमीप्रमाणे आपण बघूया की कोणाला आठवतंय आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात. आपण 13वा 14वा आणि 15वा श्लोक केलेला हा आणि 13व्या आणि 14व्या श्लोकामध्ये तेच आपलं बेसिकली आपलं बसणं कसं असावं, ध्यान साधना वगैरे करताना सो दॅट आपली मन विचलित न होता जो आपलं उद्दिष्ट आहे ते आपलं अचीव होण्याकरता ते सगळं म्हणजे कृष्ण भगवानांनी सांगितलेलं आहे की कसं बसावं, सरळ बसावं आणि ते सगळ्या गोष्टी. बरं. आणि 15वा जरा म्हणजे मला इम्पॉर्टंट वाटला. म्हणजे सगळेच इम्पॉर्टंट आहे पण तरी 15वा बेसिकली त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की तुम्ही जर शरीर, मन आणि क्रिया यांचा नियमित अभ्यास करून आपण जर नियंत्रणात ठेवलं तर आपण या गोष्टी
वर कंट्रोल, म्हणजे बेसिकली तिथे कृष्ण भगवानांचं म्हणणं आहे की आपण मित्र बनवू शकतो, पण मित्र म्हणजेच की आपण त्याच्यावर इंद्रियांवर कंट्रोल ठेवून बेसिकली कृष्ण भक्तीला आपण कसं जाऊ शकतो. बरोबर. छान, खूप छान. तर 10व्या श्लोकापासून कृष्णांनी ध्यान साधना कशी करावी हे सांगितलेलं आहे. तर आता गंमत कशी आहे की ह्याच्यावरती बऱ्याच ऋषीमुनींनी मोठी मोठी म्हणजे काय म्हणतात त्याला, अशी पुस्तकं रचना केलेल्या आहेत. आणि त्या म्हणजे 10,000 40,000 श्लोक असलेल्या पुस्तकांना अक्षरशः 10-15 श्लोकांमध्ये कन्साइजली प्रेझेंट करणं, त्याचा जो मेन मोटिव्ह आहे तो डिस्टर्ब न करता, आणि त्याला कृष्णाला जे मेन गोष्ट सांगायची भक्तियोग त्याच्याशी लिंक करत सांगणं, हे एक मोठं भयानक इम्पॉर्टंट पण कॉम्प्लेक्स असं कार्य आहे, जे कृष्णाने 10व्या श्लोकापासून सांगितलंय ते 32व्या श्लोकापर्यंत सांगणार. म्हणजे फक्त 23 श्लोकांमध्ये त्यांनी हजारो हजारो जे श्लोक आहेत त्यांचं कन्साइज इन्फॉर्मेशन आपल्याला विदाउट डिस्टॉर्टिंग द मीनिंग आणि विदाउट डिस्टॉर्टिंग द पर्पज त्यांनी ते प्रेझेंट केलेलं आहे. आणि आपण हे असे बरेच पडाव बघू भगवद्गीतेमध्ये, ज्याच्यामध्ये कृष्णाने दोन अतिशय निरनिराळ्या टॉपिक्सना त्यांनी कनेक्ट केलेलं आहे. आणि आपल्याला इतकं सुंदर कनेक्ट केलं की आपल्याला ते कळत पण नाही आपल्याला की ते कनेक्ट झालंय म्हणून. तुम्हाला आठवत असेल 3ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा तो कर्मयोगाबद्दल सांगत होता, त्यावेळी 36व्या श्लोकामध्ये अर्जुनाने एक प्रश्न विचारला की बाबा, जो पाप करतो तो का करतो, अशा कशामुळे तो पाप करतो, आणि कृष्णाने त्याचं उत्तर दिलं. नंतर 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी जे कर्मयोग आहे, जे नॉलेज त्यांनी तो आपल्याला आता देतोय, तेच नॉलेज जे त्यांनी सूर्यदेवाला दिलेलं, ते त्या इन्फॉर्मेशन पासून सांगायला सुरुवात केली. आता बघा हे दोन टॉपिक्स किती अनरिलेटेड आहेत एकमेकांशी. कर्मयोग तो सांगत होता तो, आणि अर्जुनाचा प्रश्न आणि सूर्यदेवाला जी माहिती दिली, गुरु परंपरा, तो स्वतः का अवतरतो, त्याला लक्षात म्हणजे त्याचं आपण स्मरण केल्याने काय होतं वगैरे. आणि ह्या सगळ्यानंतर मग चातुर्वर्ण्यम मया सृष्टम करत त्यांनी हे वर्णाश्रम धर्माला कनेक्ट केलं, नंतर कर्माला कनेक्ट केलं, आणि कर्मापासून नंतर त्यांनी स्वतःला काही कर्म लागत नाही ते कनेक्ट केलं, आणि नंतर मग त्यांनी 3 वेगळ्या प्रकारच्या कर्मांना त्यांनी सांगितलं. आणि असं कनेक्ट करत करत परत तो कर्मयोगापाशी आला, जो त्यांनी 3ऱ्या अध्यायाच्या 35व्या श्लोकाला स्टॉप केलेला सांगायला. तर हे जे असं जे कनेक्शन त्यांनी केलेलं आहे ना, हे एक अतिशय मिनिंग, भगवान तर तो भगवान तर आहेच नो डाऊट, पण एक अतिशय नॉलेजेबल आणि इंटेलिजंट व्यक्तीच करू शकतो असं. आणि तुम्ही कधी जर तुम्ही बघितलं ना, तर कोणता स्पीकर असतो ना, जो भाषण देतो, तर त्याचं भाषण किती चांगलं झालंय हे तो 2 टॉपिक्स ना, एका टॉपिक पासून दुसऱ्या टॉपिकला ब्रांच आउट करताना तो कनेक्ट कसं करतो, त्या पण एक कला असते, आणि त्या पॅरामीटर वरती सुद्धा त्यांनी किती चांगलं बोलला ते आपण ठरवतो आपण. आणि इथे सुद्धा भगवान जे आता ध्यान करतायत, ध्यानावरती जे मनाची गरज आहे, मनाच्या गरजेपासून त्या मनाला कंट्रोल करणं, नंतर ध्यानाचं जे पोस्चर आहे, नंतर आपली मन कशा स्थितीत असलं पाहिजे वगैरे, नंतर आपलं शरीरावरती कंट्रोल कशा करायचं, जे आज आपण शिकू ते वगैरे. आणि असं करत करत तो ध्यान युगाच्या शेवटपर्यंत नेतो, आणि तिकडनं तो भक्ती योगाला जो कनेक्ट करतो, ते कनेक्शन पण अतिशय उत्कृष्ट आहे, ते आपण बघूया. हरे कृष्णा. आपण 16वा श्लोक बघूया आज. कोणाला काही प्रश्न आहे आतापर्यंत काही शिकवलं त्याबद्दल? मला एकच छोटा, म्हणजे 2 मिनिटाकरता जास्ती वेळ नाही घेणार प्रभू, पण अभ्यास हा शब्द आपल्या मागच्या याच्यामध्ये आलेला होता 15व्या श्लोकामध्ये, हा. की शरीर, मन आणि आपल्या सगळ्या ज्या ऍक्शन्स वगैरे याचा अभ्यास केल्यानंतर आपण नियमित केल्या तर नियंत्रणात वगैरे. तर अभ्यास म्हणजे नक्की म्हणजे थोडंसं मला जस्ट कळण्याकरता विचारते प्रभूजी.
ओके, ओके. तर कसं आहे ना, की संस्कृतमध्ये असे काही शब्द आहेत, जे मराठीमध्ये पण आहेत. पण दोघांचा अर्थ जो आहे ना, तो डिफरंट आहे. तर अभ्यास संस्कृतमधला त्याचा अर्थ आहे प्रॅक्टिस आणि मराठीमधला अभ्यास जो आहे तो स्टडी म्हणतो आपण त्याला. आपण जेव्हा लहान मुलांना बोलतो अभ्यास कर, म्हणजे स्टडी कर. पण संस्कृतमध्ये जेव्हा अभ्यास करतो आपण त्यावेळी त्याला प्रॅक्टिस कर असं म्हणतात. तर आता जिकडे शरीर, मन आणि ह्याचं आहे ते प्रॅक्टिस करण्याच्या दृष्टीने हा अभ्यास हा शब्द येतो आपल्याला. हां, आणि म्हणजे मला पण तेच वाटत होतं, पण मला जस्ट कन्फर्म करायचं होतं. थँक यू प्रभूजी. बोला, बोला. सॉरी. हां, नाहीतर म्हणजे प्रॅक्टिस करण्याकरता आधी स्टडी करणं तर आवश्यक आहेच ना, डायरेक्टली आपण प्रॅक्टिस करू शकत नाही. तर कसं होतंय की संयम भलेही आपण बोलू की संयम इंद्रियांवरती होणं शक्य नाही, हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये शिकलेलो. पण तरी सुद्धा असं नाहीये की आपण असंयमितपणे भक्तियोग करू शकतो म्हणून. ते सुद्धा तसं नाहीये. तुम्ही भक्तियोगमध्ये काय होतं की आपण लवकर उठणं, चॅन्टिंग लवकर करणं, पूजा करणं, कृष्णाला ऑफरिंग करणं, हा सुद्धा एका प्रकारचा संयमच झाला. आपण जेवण बनवत असतो, अतिशय छान चांगला वासाचं जेवण असतं वगैरे, तर आपण त्याच्यावरती आपण संयम ठेवतो, आधी कृष्णाला ऑफर करतो आणि मगच प्रसाद खातो आपण. आपण असं नाही करत की ते आधी स्वतः खाणं मग कृष्णाला देणं. तर हा सुद्धा संयमच झाला. संयमाचे वेगळे प्रकार आहेत. ओके, जे प्रकार आपल्याला अष्टांग योग सांगतोय ते आपल्यासारख्या व्यक्तीला खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे त्या लेवलचा संयम आपण ठेवत नाहीये. भक्ती योगामध्ये पण एका कमी लेवलचा संयम ठेवतो. आणि गंमत काय होते, जसं आपण पुढे जातो भक्ती योगामध्ये तसं आपली कृष्णाकरता करण्याची इच्छा जास्ती प्रबळ होत जाते. स्वतः करता करण्याची इच्छा कमी कमी होत जाते. ज्यामुळे काय होतं की संयम आपण अष्टांग योगापेक्षा जरी कमी असला तरी ग्रॅज्युअल प्रोग्रेस जो होत राहतो ना, तो अष्टांग योगापेक्षा जास्ती होतो आणि पॉझिटिव्हही होतो. त्यामुळे संयम हा दोन्ही ठिकाणी ऍप्लिकेबल आहे. इट्स द क्वांटिटी ऑफ संयम दॅट इज डिफरंट. ओके, ओके प्रभूजी. आता आपण 16वा श्लोक बघूया. 6वा अध्याय. नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. अनुवाद. हरे कृष्णा. हे अर्जुना, जे अ, जे अत्यधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो, जो अतिशय झोपतो आणि पुरेसे झोपत नाही, तो योगी होण्याची शक्यता नाही. हरे कृष्णा. आता हरे काय कृष्ण. झालंय, कृष्णानी कुठे बसायचं, कसं बसायचं, कुठे बघायचं, काय बघू नये वगैरे हे सगळं सांगितलंय. हम्म. आता कृष्ण शरीराच्या कंट्रोलकडे येतोय आता. हम्म. आणि ह्या श्लोकात आणि पुढच्या श्लोकामध्ये शरीराच्या कंट्रोल रिलेटेड तो गोष्टी बोलणार आहे तो. आणि ह्याचं मग नंतर कनेक्शन काय होतं की आपण शरीराच्या हालचालींवरती जर कंट्रोल व्यवस्थितपणे जर करू शकलो तर आपल्या हॅबिट्स वरती कंट्रोल होतो आणि आपल्या मेंटॅलिटीवरती ग्रॅज्युअली कंट्रोल होतो. तर आता कृष्णानी 6व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकापर्यंत हे हा जो प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जी वेगळी वेगळी घटकं आहेत, जी फॅक्टर्स पॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत किंवा ज्या फॅक्टर्सना पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये आपण घेऊन गेलं पाहिजे त्यांचा उल्लेख केलेला आहे. आता तो एका निगेटिव्ह अँगलनी बोलतोय की काय करू नये, म्हणजे काय फॅक्टर्स आहेत जे व्यवस्थित कंट्रोल केले पाहिजेत. जर नाही कंट्रोल केलं तर त्यामध्ये नुकसान होऊ शकतं. आता नियमितपणा इज इक्वली इम्पॉर्टंट. कोणत्याही गोष्टीमध्ये नुसतं वाईट न करणं आणि चांगलं करणं इज नॉट सफिशियंट. ते वाईट कंटिन्युअसली न करणं आणि चांगलं कंटिन्युअसली करणं हे सुद्धा इम्पॉर्टंट असतं.
तर ती जी तो जो नियमितपणा असतो तो आपल्या जीवनशैलीमध्ये असा असा तो आणला पाहिजे की ज्याच्यामध्ये असं म्हणजे जाणवलं की आपण प्रॉपरली त्या गोष्टी आपल्या जीवनात प्रॅक्टिसमध्ये दररोज अशा व्यवस्थित आणलेल्या आहेत. आणि कृष्ण इथे अगदी बेसिक अशा गोष्टी सांगतोय ज्या गोष्टी आपण नेहमी प्रॅक्टिकली करत असतो. प्रत्येक जण खातो, झोपतो, प्रत्येक जण काम करतो, प्रत्येक जण थोडी ना थोडी करमणूक असते त्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी कृष्ण बघा म्हणजे ह्या ह्या गोष्टी समजणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला, की कृष्ण कोणत्याही क्षणी हे करू नका असं बोललेलं नाहीये. आणि हा हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे जो मिनिंग भगवद्गीता ज्यांनी शिकलेली नाही, वाचलेली नाही, अशी बरीच लोक तुम्हाला भेटतील आणि त्यांना ज्यांच्या दृष्टीने फक्त कर्मकाल फल की चिंता करू नका हा त्यांच्या दृष्टीने मुख्य संदेश असतो. आणि त्यांना असंही वाटत असतं की भगवद्गीता शिकली म्हणजे ना लोक सोडतात घर आणि पळून जातात हिमालयामध्ये. ठीक आहे. त्यांच्या दृष्टीने हे म्हणजे त्यांची ही जी विचारसरणी आहे त्यांच्याकरता हा श्लोक म्हणजे समोर आणू शकतो आपण. हा आणि ह्याच्या पुढचा श्लोक ज्याच्यामध्ये कृष्ण हे नाही बोलत आहे की जेवूच नका तुम्ही म्हणून. योगीनी योग केला पाहिजे म्हणजे ऑटोमॅटिकली लोकांना वाटतं की योगी खाणं सोडून देतो, पिणं सोडून देतो वगैरे. तर तसा काहीही प्रकार नाहीये. कृष्ण काय बोलतोय, अतिशय जास्ती खाऊ नका आणि तो हेही सांगतोय की न अति अश्न अश्नस्तु हा आणि न चैकांतम न च एकांतम अनश्नतः. अनश्नत म्हणजे अश्न म्हणजे जेवण, ओके, आणि अनश्न म्हणजे न जेवण. तर कृष्ण बोलतोय की तुम्ही कमी पण जेवू नका आणि जास्ती पण जेवू नका, संतुलन ठेवलं पाहिजे. हा सीमा माताजी बोला. प्रभूजी एक म्हणजे याच्यावरून मनात एक प्रश्न आला की आपण म्हणजे जसं स्पेशली स्त्रिया किंवा म्हणजे स्त्रियांबद्दल नाही बोलायचंय असं पण जर संसारात असले तर नाही म्हटलं तरी आपलं भक्ती किंवा हे थोडं कमीच होतं. म्हणजे स्वयंपाक सगळ्यांकडे बघणं हे ते याच्यामध्ये तो वेळ जातो. त्यामुळे हे जे म्हणजे लोकांना वाटतं की फॅमिली सोडून जाणं वगैरे तर कदाचित तो पण त्यांच्या मनात हेतू असेल की आपण सगळ्यांना सोडून एकटं गेलो तर आपण निदान फक्त कृष्ण भक्तीच करू असं म्हणजे जस्ट मनात एक प्रश्न आलाय की असं वाटू शकतं म्हणजे मला पण कधी कधी वाटतं. ऍक्च्युली कसं आहे ना माताजी, सॉरी आपण थोडं डायव्हर्ट करतोय पण ह्या प्रश्नाला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. एक असतं प्रवृत्ती मार्ग, एक असतो निवृत्ती मार्ग. तर निवृत्ती मार्ग म्हणजे काय असतं की सगळं सोडून द्यायचं आणि कृष्णाच्या भक्तीला लागायचं. दुसरा असतो प्रवृत्ती मार्ग म्हणजे जे काही मी करतोय ते करत राहीन तरी सुद्धा कृष्णाची भक्ती करत राहीन. आता तुम्हाला तुकाराम महाराजांचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. तुकाराम महाराजांनी विठ्ठलावरती जी भक्ती होती ती भक्ती सोडली नाही, भक्ती ते करत राहिले आणि त्यांनी कुटुंबही सोडलं नाही. अगदी जेव्हा वैकुंठातनं विमान आलं तोपर्यंत ते बायकोच्या बरोबर होते. बायकोला सुद्धा तिकडे वैकुंठ विमानात घेऊन जायला बरोबर ते रेडी होते ते पण बायको येऊ आली नाही. तर ह्या उदाहरणावरून आपण व्यवस्थित शिकू शकतो की ही जी समज जी आहे की मी कुटुंब सोडलं तर माझी भक्ती चांगली होऊ शकेल, हा खरा बरोबर नाहीये समज. कारण खरं बघितलं तर कुटुंब इज नेव्हर अन ऑब्स्ट्रक्शन. कुटुंबामुळे आपल्याला भक्ती करता येत नाही हे बरोबर नाहीच आहे. कारण आपलं मन बाकीच्या गोष्टींकडे किती झुकलंय आणि कृष्ण भक्तीकडे किती झुकलंय ही खरं क्रायटेरिया आहे. त्या बेसिसवरती आपण ठरवू शकतो की बाबा मी जेवण बनवताना सुद्धा कृष्णाचं मी ध्यान करू शकते पण मी ते करते का, हा प्रश्न प्रत्येक जण विचारू शकतो. आणि बाईच नाही तर हे पुरुषालाही ऍप्लिकेबल आहे. जशा बायका काही स्पेसिफिक गोष्टी करतात आणि पुरुष अजून काही वेगळ्या गोष्टी करत असतील पण मन कुठे लागलंय हे सेम फॅक्टर आहे दोन्ही दोन्ही ठिकाणी. आणि खरं बघितलं तर आपण जेव्हा हा अष्टांग योग शिकतोय ना त्याच वेळी आपल्याला जाणवून येईल की मनावरती कंट्रोल करणं किती डिफिकल्ट आहे.
आता अगदी मी स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर संपूर्ण कुटुंब आमचं कृष्ण भक्तीमध्ये अगदी मिनिंग पूर्णपणे इन्व्हॉल्ड आहे. तर अशा कुटुंबामुळे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होण्यात भरपूर मदत होते. पण जर का आपलं कुटुंब नसेल सपोर्टिव्ह तर थोडासा डिफिकल्टी येऊ शकते. पण हा चॅलेंज म्हणून आपण घेतलं पाहिजे आणि कृष्णाची सेवा करता करता त्यांना आपण डिवोटी कसं बनवू शकतो हे बघायला पाहिजे. कारण तुम्ही जे आता हे भगवद्गीताचं नॉलेज घेताय हे तुमचं म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते ऑटोमॅटिकली की हे बाकीच्या सगळ्यांना शिकवलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपलं कुटुंब सगळ्यात पहिल्यांदा येतं. कुटुंबाला प्रॉपर डिवोटी बनवलं ना तर तुम्हाला घरातली कोणतीही गोष्ट अडचण वाटणार नाही. कारण प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल आणि तुमच्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्ट जी कराल ते कृष्णाकरता असेल. त्यामुळे तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये भक्ती करताना बाधा येणार नाही तुमची. हे इट टेक्स टाइम. ह्याला भरपूर वेळ लागतो. इट डझंट हॅपन ओव्हरनाईट. बट दिस इज द राईट वे टू डू. हरे कृष्ण. ओके ओके प्रभूजी, हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये कृष्ण काय बोलतोय की सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो त्या आपल्या शरीराद्वारे दैनंदिन जीवनात ते त्यामध्ये एक नियमितपणा आवश्यक आहे. मिनिंग क्वांटिटी वाईज आणि क्वालिटी वाईज बोथ. ठीक आहे. आणि ह्याचा फायदा काय होतो तर शरीर आपलं छान सुदृढ राहतं आणि मानसिक रित्या पण आपण ते आपल्या आध्यात्मिक जीवनाकरता आध्यात्मिक कार्याकरता ते फेवरेबल असतं ते. आणि ह्याच्या पुढे नंतर काय होतं ते त्या पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. पण बेसिकली आपण दुःखाचं हे जे सागर आहे ते आपण पार करू शकतो आपण. आणि आपण ह्याबद्दल आपण बोलू आपण. पण कसं आहे की आपलं पोट आता आपण जे जेवतो तर जेवताना किती जेवलं पाहिजे ह्याचा राईट बॅलन्स प्रत्येकाचा बॅलन्स वेगळा वेगळा असू शकतो. पण एक थंब रूल म्हणू शकतो ना, एक प्रिन्सिपल जो असतो ते असं आहे की आपलं अर्ध पोट जेवणाने भरलं पाहिजे, अन्नाने भरलं पाहिजे. 1/4 पोट आहे पाण्याने भरलं पाहिजे आणि 1/4 पोट हवा असली पाहिजे त्याच्यामध्ये. ह्याच्यामुळे काय होतं की डायजेशनचा जो प्रकारामध्ये चांगलं होऊ शकतं. जनरली लोक काय करतात की अक्षरशः म्हणजे छातीपर्यंत येईल एवढं ते जेवत राहतात. मग ते अन्न जे आहे ते पोटामध्ये असं फिरत राहून त्याचं डायजेशन होणं त्याला स्कोपच मिळत नाही. कारण फिरण्याकरता थोडी तरी एम्प्टी स्पेस हवी, ती मिळत नाही तिकडे. हरे कृष्ण. आणि झोपेचं पण संतुलन असणं आवश्यक आहे. तर आपण ते पण बघूया आपण. आता कृष्ण ह्याच्याबद्दल का सांगतोय आपल्याला ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे ना. म्हणजे काय भगवद्गीता आहे, भगवद्गीता आत्म्या रिलेटेड आहे वगैरे, तर ते इकडे झोपण्याबद्दल खाण्याबद्दल वगैरे काय सांगत बसलाय तो. तर आपण हा काही बेसिक गोष्टी आहेत की प्रत्येक गोष्ट एक बॅलन्स असला पाहिजे. आणि त्या बॅलन्स करताना मिनिंग जर का कोणाला सांगितलं की हे सगळं सोडून द्या, तुम्ही खाणं पिणं वगैरे सगळं सोडून द्या आणि कृष्णाची भक्ती करा, तर किती दिवस करू शकेल? 1 दिवस, 2 दिवस, 4-5 दिवस? त्यानंतर तर बोलेल की बाबा कृष्णानेच मला हे शरीर दिलंय आणि ह्या शरीराला पोट पण कृष्णाने दिलंय आणि ही पोट जर रिकामं असेल तर कोणीही काहीही करू शकत नाही. त्यामुळे पोट सफिशियंटली भरलेलं असणं ही गरज पडते प्रत्येक व्यक्तीची. आपण जेव्हा भागवतम शिकू त्यावेळी ध्रुव महाराजांचं एक्झाम्पल आपण बघू. त्यांनी किती कठोर म्हणजे किती कठोर तपस्या केलेली ते आपण शिकू त्यामध्ये. पण हे प्रत्येकाला नाही जमत. आपल्याला प्रॅक्टिकल राहावं लागतं आपल्याला. त्यामुळे शरीराचा जो पर्पज जो आहे, जो हेतू आहे, तो काय आहे की ह्या बॉडी शरीराचं जे आपलं एक म्हणजे आयडेंटिफिकेशन झालेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन आत्मा ह्याची ओळख होणं हा त्याचा पर्पज आहे. आणि आत्म्याचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याप्रमाणे आपण कर्तव्य केली पाहिजे.
पण गंमत काय होते, ती जी पातळी आहे आत्म्याच्या लेवलवरती काम करणं, हे काही एका रात्रीमध्ये होत नाही. त्याला बराच वेळ लागतो, त्याला प्रयत्न करावा लागतो. आणि ते प्रयत्न करताना आपल्याला शरीराला पण मेंटेन करावं लागतं आणि आत्म्याच्या वरती फोकस पण करावं लागतं. आणि हा जो बॅलन्स आहे, तो बॅलन्स आपल्याला अंटिल वी रीच दॅट स्टेज आपल्याला तो बॅलन्स मेंटेन करावा लागतो. म्हणून कृष्णाने काय केलंय, की आपल्या ज्या अगदी फंडामेंटल गोष्टी आहेत, खाणं, झोपणं, किंवा मायनरशी अशी करमणूक असणं वगैरे, ह्याबद्दल तो इथे उल्लेख करतोय त्याचा. कारण काय आहे, की ह्या शरीराकरता ह्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत. हा, एखादाच असा अर्जुन निघू शकतो ज्याला गुडाकेश हे नाव दिलेलं आहे. गुडाक म्हणजे निद्रा आणि ईश म्हणजे कंट्रोलर. ज्या व्यक्तीने स्वतःच्या निद्रेवरती कंट्रोल केलेला आहे, तो म्हणजे गुडाकेश. तो ती व्यक्ती कधी नाही झोपली तरी त्याला काहीही फरक पडत नाही. जेव्हा राम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषींबरोबर बाहेर पडलेले, दशरथ महाराजांची परमिशन घेऊन, विश्वामित्र आणि बाकी सगळे ऋषीमुनी जेव्हा यज्ञ करत होते त्यावेळी बरेच राक्षस त्यांना येऊन त्रास द्यायचे आणि यज्ञ पूर्ण होऊन द्यायचं नाही. त्यामुळे विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणांना आपल्या बरोबर नेलं त्यांच्या संरक्षणाकरता. आणि त्यावेळी ते दिवसभर चालायचे. त्यावेळी अशी भूक लागायची, पण भूक लागू नये म्हणून दोघांना विश्वामित्रांनी आपल्या भुकेवरती कंट्रोल कसा करायचा ती योग पद्धती शिकवली. म्हणजे अन्न न खाता सुद्धा आपल्याला भुकेची जाणीव होत नाही. दिवसेंदिवस खाल्लं नाही तरी भुकेची जाणीव होत नाही, ही योग पद्धती त्यांनी शिकवली. तर हे सुद्धा पॉसिबल आहे, पण ते आपल्या करंट जी लेवल आहे त्याच्याकरता ते पॉसिबल नाहीये. त्यामुळे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे खाणं आणि झोपणं. आपण कोणीही व्यक्ती अजून आतापर्यंत आपण बघितली नाहीये जी जीवित आहे आणि आपल्या समोर होती, कधी आपण त्याशी बोललेलो, की जी कधीच काही खाल्लेलं नाही किंवा कधीच तो झोपलेला नाही. अगदी झाडं वगैरे जी बघितली ज्यांना इंद्रिय तृप्तीची आवश्यकता नसते, ते सुद्धा त्यांना पाणी आणि सूर्यप्रकाश आणि पृथ्वी ह्यांची गरज लागते त्यांना. तर आपल्याला सुद्धा लागणारच लागणार. त्यामुळे जर का कोणी अगदी थोडं करू शकलं तर अगदी थोड्याफार दिवस कोणीतरी करू शकेल, पण जास्तीत जास्त वेळ ते करू शकणार नाही. त्यामुळे होणार काय, की योग पद्धती, योगाभ्यास जो आपण करतोय किंवा करायचा आहे, त्याच्यामध्ये यश मिळण्याचा चान्स 0 आहे. आणि आपण मागच्या आठवड्यात बघितलं त्याप्रमाणे शिवजींनी पार्वतींना जो उपदेश केलेला त्याच्यामध्ये ते बोललेले, शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. शरीर हे आद्यम म्हणजे अतिशय बेसिक आणि फंडामेंटल प्रायमरी असं टूल आहे, ज्याच्यामुळे आपण धर्माचं आचरण करू शकतो, धर्म साधना करू शकतो. आणि जर का शरीराची काळजी नाही घेतली तर ही साधना मग विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे कृष्ण अतिशय फंडामेंटल लेवलवरती सांगतात. मग आता प्रश्न असा निर्माण होतो, की खूप जास्ती म्हणजे किती जास्ती आणि खूप कमी म्हणजे किती कमी. हे कसं आपण डिफाईन करू शकतो? तर अति हा शब्द जो आहे त्याला दोन्ही बाजूची टोकं आहेत, एक्स्ट्रीम्स आहेत दोन्ही बाजूला. तर आपण जर का पेंडुलम जर घेतला तर पेंडुलम कसा असतो, एका बाजूनी दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या बाजूनी पहिल्या बाजूला, तो असा येत राहतो. तर त्याच्यामध्ये जो मधला पोर्शन आहे तो असं साध्य करणं इट्स नॉट सिम्पल. म्हणून कृष्ण फक्त याचं प्रिन्सिपल लेवलवरती सांगतोय, की खूप जास्ती आणि खूप कमी हे करू नये. तर हा श्लोक आणि हे जे आहे हे व्यवस्थित समजण्याकरता आणि प्रॅक्टिकली अप्लाय करण्याकरता आपल्याला किती जास्ती म्हणजे जास्ती आणि किती कमी म्हणजे कमी हे डिफाईन करणं आवश्यक आहे. त्याच्याकरता आपण संस्कृत मध्ये एक महासुभाषित संग्रह म्हणून आहे, त्याच्यामध्ये हा श्लोक येतो तिकडे, ज्याच्यामध्ये एक पोर्शन ऑफ द श्लोक आहे, अति सर्वत्र वर्जयेत. म्हणजे कोणत्याही प्रकारची गोष्ट जर अति केली तर त्याच्याने नुकसान होतच होतं.
आता कृष्णाने ह्याच्यामध्ये पाणी पिण्याबद्दल सांगितलं नाही, फक्त खाणं आणि झोपणं सांगितलंय. तर एखादी व्यक्ती ती बोलू शकेल ठीक आहे मी पाणी पाहिजे तेवढं पिऊ शकतो म्हणून, पण ते पण प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. शरीराला पाण्याची जितकी गरज आहे तितकीच दिली पाहिजे. आपण कधी कधी बघतो ना, आपण बराच वेळ पाण्यामध्ये असलो, काम वगैरे केलं, तर आपली स्किन कशी चेंज होते हळूहळू आणि आकर्सली जाते अशी स्किन आपली. किंवा अति पाणी प्यायलं तर हाडांचे जे जॉइंट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा ग्रॅज्युअली प्रॉब्लेम व्हायला चालू होतात. तर कोणतीही गोष्ट समतोल जर नसला तर तो प्रॉब्लेम होतोच होतो. ठीक आहे. पण आता कसं आहे की जास्त आणि थोडं हे एका इंडिव्हिज्युअल लेवलवरती झालं. जेव्हा समजा 5 वर्षाचा मुलगा आहे, प्रत्येकाचं शरीर कसं एका पद्धतीचं असतं. ओके. एखादी मुंगी आहे, तिला एक दाणा तांदूळ जरी दिला तरी तो तिच्याकरता खूप जास्ती आहे. पण एका हत्तीचं जर आपण बघितलं तर हत्तीला दर दिवशी भरपूर म्हणजे 50-50 किलो त्याला अन्न लागतं त्याला. हा, पण आपण एका मनुष्याचं जर बघितलं तर आपल्याला साधारण 300 ते 400 ग्राम पण पुरतं एका एका वेळच्या जेवणाला, किंवा ज्याचं जसं पोट आहे तसं. तर एका 5 वर्षाच्या मुलाला जेवढं अन्न लागेल त्यापेक्षा जास्त एका 20 वर्षाच्या मुलाला लागेल, आणि मे बी त्याच्यापेक्षा जास्त एका 40 वर्षाच्या माणसाला लागेल. पण नंतर 60 वर्षाच्या माणसाला कमी लागेल अन्न. तर आपण कधी असंही असू शकतं की तोच 20 वर्षाचा मुलगा जेव्हा तो आजारी पडतो, ताप येतो, त्यावेळी तो खूप कमी खातो. आणि प्रत्येक 20 वर्षाच्या मुलाला तेवढंच जेवतो असंही नाही. त्यामुळे काही 20 वर्षाची मुलं जास्ती खात असतील, काही कमी खात असतील. पण प्रत्येकाने हे स्वतःच अनुभवावरनं ठरवलं पाहिजे की आपल्याला जास्ती म्हणजे किती जास्ती आणि आपल्याला कमी म्हणजे किती कमी. आता कधी कधी इंडायजेशन होतं त्यावेळी आपल्याला कळतं रे, अतिशय जास्ती दिलो, ती शेवटी एक चपाती दिली ती नव्हती घ्यायला पाहिजे, किंवा भात उगीच खाल्ला वगैरे, असं काहीतरी एखादी गोष्ट त्यांनी रिअलाइज होते की आपण नव्हतं करायला पाहिजे. त्यामुळे पुढच्या वेळी काय करतो, जर का त्याच्या जिभेवरती सफिशियंट कंट्रोल असेल त्याला, तर तो पुढच्या वेळी थोडं कमी खाईल. कधी कधी कमी खाल्ल्यावरती नंतर त्याला लगेच थोडी भूक पण लागते, मग त्याला जाणवत आपण कमी खाल्लंय, तर ते बॅलन्स तो स्वतःच करू शकतो. पण ह्या मागे एक इच्छा असली पाहिजे आणि नॉलेज पण असलं पाहिजे की जास्ती खाणं हे चांगलं नाही, कमी खाणं पण चांगलं नाही, आणि ती इच्छा असली पाहिजे की आपण पुढच्या वेळी अवॉइड करायला पाहिजे, आणि त्याप्रमाणे आपण बॅलन्स ठेवू शकतो. दुसरे फॅक्टर्स काय येतात की आपल्याला झोप येते जास्ती, आळस येतो जास्ती, आणि एकदम एनर्जी वगैरे गेल्यासारखी थकल्यासारखं वाटत असतं आपल्याला वगैरे. तर ह्या गोष्टी सुद्धा एक काइंड ऑफ इंडिकेशन्स आहेत ज्याच्यामुळे आपण तो ओळखू शकतो, खूप जास्ती आणि का खूप कमी वगैरे. ते नंतर बॉडी रिलेटेड डिसीजेस चालू होतात. जर का आपलं जेवण जास्ती झालं किंवा कमी झालं तर वगैरे वगैरे. झोपेच्या बाबतीत सुद्धा आपण बघू शकतो की अति कमी झोपलं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी खूप थकायला होतं, किंवा डोळे आपले जळत असतात वगैरे, किंवा जास्ती झोपलं तर आळस अंगामध्ये निर्माण होतो, थकवा येतो आपल्याला वगैरे. प्रत्येक गोष्टीमध्ये अशी चिडचिड किंवा कंटाळा, एनर्जी वगैरे नसल्यासारखं होतं वगैरे. आणि त्यामुळे काय होतं की ह्याच्या बेसिसवरती आपण समजू शकतो की आपल्याला कमी म्हणजे किती कमी आहे, जास्ती म्हणजे किती जास्ती, आणि किती केला पाहिजे. पण इथे कृष्ण शरीराला म्हणजे आरोग्य च्या दृष्टीने नुसतं सांगत नाहीये, तर ते आरोग्य जे आहे ते योग पद्धतीमध्ये कसं पॉझिटिव्हली युटिलाइज होऊ शकतं त्याच्या दृष्टीने तो हे संतुलन ठेवण्यासाठी सांगतो. ते हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे इकडे. आणि आपण फक्त छोट्या अगदी पटकन हे बघून घेऊया की कोणत्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे हे नियमन करताना. ओके. की शरीराची गरज आपल्याला आत्म्याबरोबर आत्मा आहे म्हणून शरीराची गरज आहे. आत्मा आणि शरीराला एकत्र ठेवण्याची करता जे करावं लागतं फक्त तेवढं करणं आवश्यक आहे. म्हणजेच काय आहे की अनावश्यक गोष्टी आपण गरज नाहीये करायला. त्याच्यामध्ये प्रभुपादांनी छान सांगितलेलं आहे की मनुष्याला मांसाहार करण्याची काही आवश्यकता नाहीये. कारण अन्नधान्य, भाजीपाला, फळ, दूध वगैरे ह्याच्यामध्ये
जे काही मनुष्याच्या शरीराला गरज आहे ते सगळं व्यवस्थित मिळतं आणि कृष्णाने छान ते तसं नेचरमध्ये अरेंज करून ठेवलेलं आहे. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा 9व्या अध्यायाच्या 26व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतो, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपरतम अश्नामी प्रयतात्मनः. त्याच्यामध्ये तो सांगतो की हे जे साधे खाद्यपदार्थ आहेत हे सगळे सत्वगुणी आहेत. ते सत्वगुणी पदार्थ जेव्हा आपण कृष्णाला ऑफर करतो तेव्हा तो ऑफरिंग घेतो, नाहीतर तो रजोगुणी किंवा तमोगुणी पदार्थ घेत नाही ते. आणि आपण जेव्हा 14व्या अध्यायामध्ये जाऊ किंवा इव्हन 9व्या अध्यायामध्ये सुद्धा आपण संक्षिप्त रूपात आपण हे बघून घेऊ. तर मांसाहार जो आहे तो रजोगुणामधल्या व्यक्तींकरता आहे. ज्या व्यक्तींमध्ये रजोगुण जास्ती भरलेला आहे त्या व्यक्तींना मांसाहार करायला आवडतो. आणि म्हणून तुम्ही एक साधं एक क्रायटेरिया, एक मेजरमेंट म्हणून तुम्ही बघू शकता की आधीच्या काळी अगदी 200 वर्षापूर्वी 300 वर्षापूर्वी बघितलं तर मांसाहार अतिशय कमी होता सोसायटीमध्ये. पण जसं जसा रजोगुण तमोगुण वाढत गेला आहे तसा तसा मांसाहार करण्याची म्हणजे जी इच्छा आहे लोकांची ती वाढत गेलेली आहे, प्रॅक्टिस वाढत गेलेली आहे. त्यामुळे आपण 3ऱ्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये काय वाचलं, आपण ऐकलं, यज्ञशिष्टाशिन संत मुच्यन्ते सर्व किल्बिषे भुंजते ते त्वघम पापा ये पचन्त्यात्म कारणात. कृष्ण काय बोलला की मला न देता खाल्लेलं अन्न हे फक्त पाप असतं. त्यामुळे काय होतं, त्या पाप कर्माची फळं पण भोगावी लागतात. त्यामुळे श्रीकृष्णाला अर्पण न केलेलं अन्न, ओके, हे अन्न नाहीच आहे, हे फक्त पाप आहे. लोक पाप खातात, ते भुंजते ते त्वघम पापा, अघम पाप आहे ते, म्हणजे भयानक म्हणजे हायर लेवलचं पाप आहे ते. आणि हे लोक फक्त म्हणजे इंद्रिय तृप्ती करता करतात. समजा एखाद्या व्यक्तीला सांगितलं की बाबा तुला ह्यातनं काहीही इंद्रिय तृप्ती मिळणार नाही, जस्ट फॉर एक्झाम्पल एक घेतलं आपण की एखादी असं मांसाहाराची गोष्ट आहे जी त्या व्यक्तीला चवीला आवडली नाहीये, तर तो नाही खाणार ती. पण चवीला आवडली आहे म्हणून तो बाकीच्या गोष्टी खाईल. तो म्हणजे त्याचं काय, एक ऑब्जेक्टिव्ह फक्त इंद्रिय तृप्ती आहे, बाकी काही नाहीये. आणि त्या अशा रीतीने जे अन्न खातो ते पाप खाणं होतं. आणि अशी व्यक्ती पाप कर्मामध्ये जास्ती इन्व्हॉल्व्ह झालेली आहे, इंद्रिय तृप्तीमध्ये जास्ती इन्व्हॉल्व्ह झालेली आहे आणि क्वांटिटी जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्ती किंवा त्यापेक्षा कमी खातोय, अशी व्यक्ती योगाभ्यास करू शकत नाही. आणि त्यामुळे कृष्ण तेच बोलतोय की जे तुम्ही मला जर अर्पण केलेलं अन्न जर तुम्ही खाल्लं ते तुमच्याकरता सर्वोत्तम आहे. त्यामुळे तुम्ही बघाल, तुम्ही एस्पेशली इस्कॉन मध्ये आपण अन्नला अन्न म्हणत नाही, आम्ही प्रसाद म्हणतो आम्ही. कारण अन्न म्हणजे कृष्णाला न ऑफर केलेलं अन्न असतं ते, पण प्रसाद म्हणजे कृष्णाला ऑफर केलेलं अन्न आहे. त्यामुळे आम्ही कधी अन्न खात नाही, आम्ही प्रसाद खातो आम्ही. तुम्ही कृष्णा मंदिरामध्ये कोणत्याही इस्कॉनच्या मंदिरामध्ये जा, तुम्हाला जो मिळतो तो फक्त प्रसादच मिळतो. आम्ही बऱ्याच ठिकाणी इस्कॉन फूड डिस्ट्रीब्युशन करते, पण ते फूड म्हणजे नॉर्मल फूड नसतं, तो प्रसाद असतो. तो कृष्णाला आधी अर्पण केलेला असतो आणि मग तो बाकीच्या लोकांना दिलेला असतो. त्यामुळे एक फिलॅन्थ्रॉफी नावाची गोष्ट जी असते ना इंग्लिशमध्ये, ज्याला म्हणतात की इतरांवर उपकार करा, तर ते उपकार करणं चांगलं आहे. कोणाचा व्यक्ती असा भेटला रस्त्यावरती ज्याला खूप भूक लागलेली आहे, त्याला तुम्ही लोक अन्न वगैरे जाऊन दिलं तर तो खूप खुश होईल, अतिशय चांगली गोष्ट आहे. पण दुपारी दिल्यानंतर रात्री करता काय करणार, त्याला परत भूक लागणार ना, मग तुम्ही त्यावेळी काय करणार, परत देणार? ठीक आहे, तुम्ही परत द्याल. दुसऱ्या दिवशी काय होईल, परत द्याल तुम्ही. पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी काय होणार आहे, तुम्ही किती वेळ त्याला देत राहणार तुम्ही. मग नंतर काय होईल, तुम्हाला काहीतरी असं करून द्यायला लागेल तो स्वतः करून खाईल. करेक्ट, बरोबर. पण त्यापेक्षा एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो की त्याला भूक का लागते, हा प्रश्न खरा आपण विचारला पाहिजे. तर त्याला भूक लागते कारण त्याला शरीर मिळालंय त्याला, आणि जे तुम्ही आज त्याच्या करता ह्या जन्मी करताय ते मे बी पुढच्या जन्मी कोणी करायला नसेल.
त्याला जंगलामध्ये एखादं शरीर मिळालं एका प्राण्याचं, तर मग काय करेल, त्याला स्वतःहून त्याचं जेवण बघावंच लागणार ना, त्यावेळी पण त्याला भूक लागणारच ना. तर तुमचा प्रयत्न असा असला पाहिजे की नुसत्या त्याच्या शरीराच्या गरजा मी भागवणार नाही, तर त्याच्या जन्म मृत्यूची चक्र जे आहे ते स्टॉप करण्याकरता काय करावं लागेल, त्याला भक्त बनवण्याकरता काय करावं लागेल, ते करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि तेच काम प्रसाद करतं. नुसती पोटाचं हे नाही करत तो, तर तो त्याची भक्ती वाढवायचा प्रयत्न करतो प्रसाद. आणि त्यामुळे भक्त जो आहे कृष्णाचा, तुम्ही बघाल आता की आम्ही प्रसादा व्यतिरिक्त कधी अन्न खाणार नाही आपण. कधी कधी लोक उपवास करतात, जास्ती उपवास करतात आणि काल्पनिक पद्धतीने उपवास केलेला असतो. तर म्हणजे एस्पेशली डायटिंगच्या दृष्टीने, पण दॅट ते फक्त शरीराकरता थोडासा फायदा त्याचा झाला तर होऊ शकतो, पण त्याचा मनावरती कंट्रोल ठेवण्याच्या दृष्टीने काही फायदा होणार नाही. आणि त्याला जी योग पद्धती आहे तीच वापरावी लागणार त्याला. शास्त्रामध्ये ज्या सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आपण उपवास वगैरे केले तर आपल्याला त्याचा जास्ती चांगला फायदा होऊ शकतो. झोपेच्या दृष्टीने जर बघितलं तर आपण जास्ती खाल्लं आपण की आपल्याला जास्ती शरीर हालचाल करायला आळसपणा वाढतो. आणि नंतर आपल्याला काय म्हणतात की आळसपणा, झोप जास्ती निर्माण होते. आणि आपला दिवस कसा गेला आहे, आपण मनामध्ये कसले विचार होते त्याप्रमाणे आपल्याला स्वप्न पण पडतात आपल्याला. आणि ह्या स्वप्नांमुळे मग काय होतं, तो त्या स्वप्नांमुळे मग त्याच्यानंतर मग हालचालींवरती, मनावरती पण परिणाम होतो. ठीक आहे. आणि काय होतं, जास्ती खाल्ल्याने जास्ती झोपेची आवश्यकता पडते. आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की 6 तास इज सफिशियंट झोप आपल्या शरीराकरता. ज्या व्यक्तीला 6 तासांपेक्षा जास्ती झोपेची गरज लागते तो जास्त तमोगुणाने प्रभावित झालेला आहे. आणि आळसपणा वगैरे हे सगळा वाढला तर योग म्हणजे जो योग कृष्ण आता आपल्याला शिकवतोय, ती पद्धती शिकवते, त्याच्याकरता ते हानिकारक होऊ शकते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवणं हे कृष्ण योगाच्या दृष्टीने सांगतोय की हे तुम्हाला योग मार्गावरती जे चालायचंय त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे? प्रभू, एक प्रश्न होता. हा. हे जनरल प्रश्न आहे ऍक्च्युली. आपण बाहेर जातो ऑफिसमध्ये, तेव्हा आपण शेअर करतो, राईट? तर एक प्रश्न निर्माण होता. तुम्ही सांगितलं कृष्णाला अर्पण केल्याशिवाय खाऊ नये. पण मग समजा आपण त्यांचं ऍक्सेप्ट नाही केलं तर असं होतं की आपण सोशल नाहीये. बरोबर. ऍक्सेप्ट नाही केलं तर देन वी आर फॉलोइंग रूल, पण देन वी आर साईडलाईन. तर मग हे कसं बॅलन्स करायचं? म्हणजे घेताना नाव घेतो मी, हरे कृष्ण, आणि चालू करतो. हा. तर तुमचं काय मत आहे? हे ट्रिकी आहे डेफिनेटली. मी तुम्हाला आता आपल्याकडे तसा वेळ पुरणार नाही. बहुतेक आपण 17वा श्लोक आज नाही जमणार आपल्याला घ्यायला, ह्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं तर. पण एक मी तुम्हाला एक साधंसं एक उदाहरण देतो मी, की एक बाउंड्री असते, त्या बाउंड्रीच्या पलीकडे आपण क्रॉस करणार नाही म्हणजे नाही, हे ठरवलेलं असतं. आता तुम्ही शेअर करण्याबद्दल तुम्ही बोललात, समजा फॉर द सेक ऑफ डिस्कशन, ओके, कोणी एखादी व्यक्ती मांसाहार करणारी व्यक्ती असेल पण हिंदू असेल, त्याच्या पुढे एखाद्या व्यक्तीने गाईचं मटण आणलं आणि तो बोलला शेअर करा, तर तो व्यक्ती काय बोलेल? नाही, मी नाही खाणार म्हणून, राईट? पण त्यावेळी त्यांनी एक लाईन ड्रॉ केलेली आहे की मी ह्या लाईनला क्रॉस करणार नाही म्हणून. तशीच एखादी व्यक्ती प्युअर व्हेजिटेरियन असेल, त्याच्या पुढे एखाद्या व्यक्तीने मांसाहार आणला, तर ती व्यक्ती काय बोलेल? नाही, मी मांसाहार करत नाही, मी हे खाणार नाही. पण त्यावेळी तो ज्या स्टबनली, एकदम दृढपणे जो नाही बोलू शकतो, तेच नाही बाकीच्या वेळी पण बोलता येतं ना. मग समजा एखाद्यानी कांदा लसूण असलेलं जेवण आणलं आणि आम्ही कांदा लसूणही खात नाही,
तर त्यांनी जर आम्हाला ते जेवण दिलं तर आम्ही त्यालाही नाही बोलणार आम्ही, बरोबर. आणि मग अजून एक लेवल आपण त्याला वाढवू शकतो की एखाद्या व्यक्तीने ठरवलंय मी फक्त प्रसादच खाणार, तर मग विदाऊट कांदा लसूण आणलेलं जेवण पण ते प्रसाद नाहीये असं जेवण आणलं तरी त्याला सुद्धा आपण नाही बोलू शकतो. आपण जेव्हा आपण आधीच्या एक्झाम्पल्स मध्ये सांगितल्याप्रमाणे जर का ती व्यक्ती नाही बोलण्याचं करेज ठेवू शकते, तर मग ते बाकीच्या ह्याच्यावरती का नाही ठेवू शकत आपण. आणि काय होतं, मला मी हे छोटे 1-2 एक्झाम्पल देतो. माझा एक चुलत भाऊ आहे, त्यांनी मला बऱ्याच वर्षांपूर्वी ही एक गोष्ट सांगितलेली. त्यांनी कधी दारूला त्यांनी शिवलं पण नाही. आणि तो मला बोललेला की सचिन, ह्यामुळे माझ्या ग्रुपमध्ये मला इतका रिस्पेक्ट दिला जातो की मला आश्चर्य वाटतं. तो बोलला की माझ्या ग्रुपमध्ये जवळजवळ प्रत्येक जण दारू पितो आणि ते मला प्रत्येक भेटीला, मी त्यांच्या बरोबर बसतो आणि प्रत्येक भेटीला ते मला आग्रह करतात, म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना ठामपणे नाही बोलतो आणि प्रत्येक वेळी ते आम्हाला बोलतात की तू एवढं तू छान पाळतोस, तुझा खरंच आदर आहे आम्हाला. म्हणून माझ्या ऑफिसमध्ये भरपूर, म्हणजे आठवड्यातनं एकदा तरी पार्टी होतेच होते. आणि सुरुवातीला मला लोक आग्रह करायची, अरे घे ना, अरे घे ना, अरे घे ना, आणि प्रत्येक वेळी मी त्यांना नाही बोलायचो. आणि नंतर काही लोक डिटेलमध्ये विचारायला आली, तर काहींना मी सांगितलं. काही मला तरी सुद्धा आग्रह करायची, काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे म्हणून वगैरे वगैरे. तरी मग त्यांना सांगायला, नंतर काय झालं की एक 6 महिने, वर्ष असं उलटून गेलं आणि मग त्यांना ती सवय झाली. आणि मग नंतर त्यांनी मला आग्रह करणं तर बंदच केलं, पण माझ्या नकाराला कधी त्यांना वाईट पण नाही वाटलं. तर तो जो ट्रान्झिशन फेज जो असतो, त्या ट्रान्झिशन फेज मध्ये हा डायलेमा आपल्याला निर्माण होऊ शकतो की मी असं केलं तर काय होईल म्हणून. आपण काय करायचं, चूक काय आहे आणि बरोबर काय आहे ह्याच्या बाउंड्रीज आपण व्यवस्थित ड्रॉ केल्या पाहिजेत. आणि आपण एक अतिशय सिन्सिअर असा प्रयत्न केला पाहिजे की मी ती बाउंड्री क्रॉस करणार नाही. आणि कृष्णाकडनं सुद्धा आपण कॉन्स्टंटली मदत मागितली पाहिजे की बाबा तू ह्या सिच्युएशन मध्ये मला टाकूच नको ना, की मला हे डायलेमाचा प्रश्नच येणार नाही म्हणून. आणि त्याच्या मदतीने आपण नक्कीच करू शकतो. आपण ह्याच्यात काही मोठी डिफिकल्टी नाही. सोशल ऑब्लिगेशन म्हणून जर आपण केल्या गोष्टी, तर आता तुम्ही हा विचार करा की तुम्ही एक नंबर लाईन ड्रॉ करूया आपण. तुम्ही समजा नंबर 3 वरती आहात आता तुम्ही, आणि तुम्हाला रिव्हर्स प्रेशर येतोय. ओके, समजा 10 -10 पासून 10 पॉझिटिव्ह 10 पर्यंत नंबर लाईन ड्रॉ केली. तुम्ही आता 3 वरती आहात, तर तुम्हाला जे पॉझिटिव्ह 7 आहे त्याचा एक प्रेशर येतो तुम्हाला मागच्या डायरेक्शनला ढकलण्याचं. तर ते प्रेशर तुम्ही सहन नाही करू शकणार म्हणून 3 वरनं 2 वरती आल तुम्ही. आता पुढच्या वेळी तुम्हाला 7चं प्रेशर नसणार आहे, तुम्हाला 8चं प्रेशर असणार आहे. तर तुम्ही जर 7ला नाही बोलू शकला नाही, तर तुम्ही 8ला कसे नाही बोलू शकाल तुम्ही. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला जाणवतंय की चूक काय आहे आणि बरोबर काय आहे, त्याच वेळी तो डिसिजन घेतला पाहिजे की मी हे करणार नाही आजपासून. मग जगातली कोणतीही गोष्ट येवो, राईट इज ऑलवेज राईट, रॉंग इज ऑलवेज रॉंग. हरे कृष्ण. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. अनुवाद. हरे कृष्ण. जो मनुष्य आपला आहार, निद्रा, विहार आणि कर्मणूक करण्याचे किंवा कर्मणूक आणि कर्म करमणूक आणि कर्म करण्याच्या सवयीत नियमित असतो, तो योगाभ्यासद्वारे सर्व सांसारिक दुःखाचे निदान करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू. आता प्रगती कशी व्हावी आणि त्याच्याकरता काय टाळलं पाहिजे, अतिरेक म्हणतो ना आपण, ते टाळलं पाहिजे, याबद्दल कृष्णाने आपल्याला आधीच्या श्लोकात सांगितलं. आता तो त्याच गोष्टी सकारात्मक पद्धतीने सांगतो. म्हणजे आधी काय सांगितलं
नाती हा शब्द वापरून ते नाती स्वप्नशील नात्यश्नतस्तु असं सांगितलं त्यांनी. अति खाऊ नका, अति करू नका. पण म्हणजे किती खाल्लं पाहिजे? तर युक्त. युक्त म्हणजे बॅलन्स्ड, रेग्युलेटेड. आणि आता हे करताना तो अजून एक गोष्ट सांगतो, युक्त चेष्टस्य कर्मसु. मगाशी त्यांनी काय सांगितलेलं की खाणं आणि झोपणं त्याबद्दल सांगितलं. इकडे तो खाण्याबद्दल बोलतोय, झोपण्याबद्दल बोलतोय, पण इथे तो मनोरंजन बद्दल बोलतोय. इथे तो कर्म, चेष्टस्य आणि कर्मसु, आपला प्रयत्न आणि आपले कर्म ह्याच्याबद्दल पण तो बोलतोय आता. आणि ह्याद्वारे आपण स्वतःचं जीवन नियंत्रित कसं करू शकतो त्याबद्दल तो सांगतोय. तर हे तुम्ही तर करू शकलात व्यवस्थित, तर योग व्यवस्थित तुम्ही योगाभ्यास करू शकता तुम्ही. आणि त्या तर ते तुम्ही करू शकला तर योगो भवती दुःख हा, मिनिंग योगाचं जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या दृष्टीने तुम्ही प्रगती करू शकता. ठीक आहे. आता युक्त हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय आहे ते आधी समजून घ्या. तर युक्त म्हणजे नियंत्रित आणि संतुलित. म्हणजे काय की प्रॉपर बॅलन्स आहे आणि कन्सिस्टंट आहे, तो रेग्युलेटेड आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाईज सुद्धा आणि क्वांटिटी वाईज सुद्धा. म्हणजे झोपायचं तर मी जर 6 तास कोणी झोपायला सांगितलं तर ठीक आहे, मी 6 तास झोपीन, पण 1 दिवस झोपीन, 4 दिवस नाही झोपणार, मग 6 दिवस झोपणार नंतर, मग 2 दिवस परत नाही झोपणार. तर ते नाही, तर हे रेग्युलेटेड नाहीये. आणि कधी म्हणजे दररोज झोपायचं झालं तर मी 12 तास पण झोपीन किंवा 2 तास पण झोपीन, पण ते पण बरोबर नाही. तर दोन्ही व्यवस्थित असला पाहिजे आणि ते शारीरिक संतुलनाकरता त्याचा उपयोग असतो. आणि ह्या पद्धतीने योगी युक्त असतो ह्या सगळ्या कार्यांमध्ये. आणि हे सगळं करताना योगाचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ह्याचा विसर नाही पडला पाहिजे आपल्याला. कारण गंमत काय होते की लोकांना असं वाटतं की मी जेव्हा योग करत असेल फक्त तेव्हाच या गोष्टींची आवश्यकता आहे. तर तसं नाहीये ते. तर काही लोक म्हणजे योगासनं करतात किंवा प्राणायाम करतात किंवा थोडंसं मेडिटेशन वगैरे करतात आणि त्यांना वाटतं की ह्या गोष्टी फक्त त्याच वेळी ऍप्लिकेबल आहेत. पण कृष्णांनी काय सांगितलंय की आपली जी मेंटॅलिटी आहे ती एका योगीसारखी असली पाहिजे. आणि मेंटॅलिटी आपली 24 तास तशी असली पाहिजे. आणि तसं जर आपण करू शकलो तर प्रॉपर संतुलन होऊ शकतं. मग त्याचा फायदा काय होतो युक्त जर आपण असलो तर पहिली गोष्ट म्हणजे आपण हे जाणून घेतलं पाहिजे की आपण एक आत्मा आहोत, शरीर नाही आहोत. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आपलं जे खरं स्वरूप आहे आत्म्याचं, हे ह्याची जाणीव होणं हे एका योगीचं ध्येय असतं. आणि जर का आपण व्यवस्थित प्रॅक्टिस केली, व्यवस्थित आपण ह्या मार्गावरती संतुलित पद्धतीने चालायचा प्रयत्न केला तर आपल्याला शरीरावरती जो आपण कंट्रोल करतो त्याचा फायदा आपल्याला मनावरती कंट्रोल करण्यामध्ये सुद्धा होतो आणि आत्म्याच्या लेवलवरती काम करण्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होतो. आणि हे सगळं जेव्हा आपण करतो त्यावेळी योगो भवती दुःख हा, म्हणजे योग सूत्रांमध्ये सुद्धा सांगितलं आहे की ह्या जगामध्ये फक्त दुःख आहे, बाकी काही नाहीये. आपण 8व्या अध्यायात गेलो की आपण तिकडे एक वाक्य कृष्ण म्हणतो, दुःखालयम अशाश्वतम. आणि 9व्या अध्यायामध्ये सुद्धा 33व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो अनित्यम असुखम लोकम. म्हणजेच काय, तर दुःखालयम अशाश्वतम म्हणजे दुःखाचं आलय आहे हे जग. आलय म्हणजे काय की अ प्लेस जिकडे आपण राहतो. आपण देवालय म्हणतो ना, देव तिकडे राहतो म्हणून देवालय. तसंच दुःखाचं आलय म्हणजे दुःख राहतं इकडे या जगामध्ये, सुख नाहीये. पण आणि हे जग अशाश्वत आहे, म्हणजे आज आहे उद्या डिस्ट्रॉय होईल, परत परवा क्रिएट होणार ते. तसंच अनित्यम सुखम लोकम, अनित्य आहे हे, ते परमनंट नाहीये. आणि असुखम म्हणजे सुख नाहीये ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर जर दुःख आहे तर मग आपण काय दुःखी बनून राहायचं नाही, आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं, आपल्याला प्रयत्न करावा लागणार. त्याच्याकरता प्रॅक्टिस करावी लागेल, त्याच्याकरता नॉलेज पण घ्यावं लागेल.
आणि हे करता करता जेव्हा आपण सक्सेस मिळवू त्यावेळी योगो भवती दुःख हा इज पॉसिबल. नाहीतर दुःखी अवस्थेमध्ये जर आपण करत राहिलो तर दुःख कधी आपण पार करू शकणारच नाही. त्यामुळे ते कृष्ण सांगते की तुम्ही फक्त नियम पद्धती जरी पाळलं तर दुःखाचं निर्मूलन होणार नाही, त्याने कंट्रोल होईल दुःख जास्तीत जास्त. की बाबा दुसऱ्याला हाय ब्लड प्रेशर आहे तर मे बी तुम्हाला नसेल, दुसऱ्याला डायबिटीस आहे तर तुम्हाला तो नसेल, पण इट डझंट मीन की दुःख नाहीये तुम्हाला. आणि योगामध्ये ती मेंटॅलिटी ठेवणं आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती चालत राहणं, दिस इज द की, ज्याच्यामुळे आपण दुःखाच्या पलीकडे जाऊ शकतो. आता पटकन अगदी संक्षिप्त रूपामध्ये हे 3 गोष्टी जे आहेत, युक्ताहार विहारस्य, नंतर युक्त चेष्टस्य कर्मसु आणि युक्त स्वप्नावबोधस्य, या तिघांचा अर्थ काय ते पटकन बघायचा प्रयत्न करू आपण. तर युक्त आहार, आहार म्हणजे खाणं आणि विहार म्हणजे मनोरंजन, रिक्रिएशन, एंटरटेनमेंट किंवा जे रेस्टिंग आपण करतो ते. तर हे आपल्याला मदत करतं की अंडरस्टँड करायला की जीवनाचं जे सर्वाधिक मोठं असं ध्येय जे आहे त्या सत्याशी जोडण्यामध्ये आपल्याला ते प्रयत्न करतात. आणि काय होतं की आपण जेव्हा खात असतो तेव्हा सुद्धा आपल्याला कृष्णाचं भान असलं पाहिजे. आणि ह्याचे बरेच रिझन्स पण आहेत. की अगदी बेसिक लेवलचं जरी बघितलं तरी म्हणजे आपण नेचरकडनं आपल्याला जेवण मिळालेलं आहे, तर नेचरला म्हणजे नेचरचा जो कंट्रोलर कृष्ण आहे, मयाध्यक्षेण प्रकृती ही सूयते स चराचरम, मयाध्यक्षेण माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती चालते. तर तो जो नेचरचा कंट्रोलर आहे श्रीकृष्ण, त्याला कंटिन्युअसली थँक्यू बोलत राहणं हे सुद्धा गरजेचं पडतं. नंतर मग काय होतं, मग आपण एक स्टेप पुढे जातो आणि नुसतं थँक्यू नाही तर आपण पाप जे त्यातनं होतं त्यातनं आपण अवॉइड करतो जेव्हा कृष्णाला आपण अर्पण करतो. आणि त्याचं अजूनही पॉझिटिव्ह म्हणजे प्रसाद खाल्ल्यामुळे आपली भक्ती वाढत राहते. तिसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आपण बोललो मगाशी त्याप्रमाणे कृष्ण यज्ञच्या दृष्टीने जेव्हा 10व्या श्लोकापासून 16व्या श्लोकापर्यंत तो बोललेला, त्यावेळी त्यांनी सांगितलेलं की मला न अर्पण केलेलं अन्न हा फक्त पापच आहे म्हणून. नंतर काय होतं, मनोरंजन जे असतं, तर कंटिन्युअस कोणाला योग 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 करायला सांगितलं तर मे बी 2 दिवस 4 दिवस 1-2 महिने करू शकेल तो, पण नंतर तो बोलेल की बाबा कंटाळा आला मला, थोडं मनोरंजन हवंय म्हणून वगैरे. तर मनोरंजन सुद्धा आवश्यक आहे आणि कृष्ण इथे रिजेक्ट करत नाहीये त्या गोष्टीला, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पण कोणत्या प्रकारचं मनोरंजन करावं हे त्याला लिमिट असलं पाहिजे, थोडं रेग्युलेट केलं पाहिजे. तर आपण वॉकिंगला जातो किंवा पोहायला जातो वगैरे, तर दीज आर एक्सेप्टेबल आणि ते का ते आपण बघूया आपण. असे असले पाहिजेत आपले कोणतेही उपक्रम, कोणताही खेळ ज्याच्यामुळे रजोगुण किंवा तमोगुण वाढत नाही आपला. ठीक आहे. तर जेव्हा क्रिकेट जेव्हा आपण खेळतो, तर ते जेव्हा स्पर्धेच्या दृष्टीने खेळतो त्यावेळी एक 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 प्रकारचं स्पिरिट असतं की मी त्याला हरवणार, मी असं खेळणार आणि मी तसं खेळणार वगैरे. आणि दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रजोगुण. आपण जेव्हा 14व्या अध्यायात शिकायला जाऊ त्यावेळी ह्या गोष्टी क्लिअर होतील. ओके. आणि आपण अजूनही काही गोष्टी बघू शकतो की एकमेकांना मारणं, लाईक बॉक्सिंग वगैरे, ते काय ते WWE वगैरे काय जे असतं, ते सगळ्या ज्या गोष्टी त्या तमोगुणात येतात. म्हणजे समोरच्याला हरवणं एक वेळ ठीक आहे, पण दुसऱ्याला मारणं हे तमोगुणी आहे. आणि स्पर्धेच्या दृष्टीने न खेळता आपल्या शरीराला संतुलित ठेवायच्या दृष्टीने जर आपण केलं तर त्याच्यात तो रजोगुण पण येत नाही. तर हे सगळ्या गोष्टी केल्याने मन एक ताजं-तवानं असं राहतं, असं टवटवीत राहते मानसिक स्थिती आपल्याला, आणि ती योगाभ्यास करण्यावरती आपलं लक्ष केंद्रित करण्यामध्ये ती मदत करते आपल्याला. ठीक आहे. दुसरं काय, युक्त चेष्टस्य कर्मसु. आता चेष्टस्य म्हणजे प्रयत्न आणि कर्मसु म्हणजे कर्म. तर ह्या दोघांमध्ये म्हणजे कसं आहे की कधी कधी व्यक्ती कर्म करतात आणि ते कर्म पॉझिटिव्ह नसतं. एखादा खाटीक जर असेल तो बोलेल की बाबा मांस खाण्याकरता
प्राण्यांना मारणं आवश्यक आहे आणि मी प्राण्यांना मारण्याचं मला काम दिलेलं आहे, तर मी माझं कर्म करतोय. तर ते तसं बरोबर नाहीये ते, कारण ते कर्म अघोरी कर्म आहे. त्या कर्मामुळे तुम्ही तुमच्या आध्यात्मिक मार्गात प्रगती नाही करणार, इनफॅक्ट अधोगती करताय तुम्ही. आणि त्याच्याकरता कोणतीही गोष्ट जी आपल्याला आध्यात्मिक मार्गापासून लांब नेते, ते कर्म हे चांगलं नाहीच आहे. ते जेवढं शक्य तेवढं लवकरात लवकर सोडणं आवश्यक आहे ते. कधी कधी लोक प्रयत्न करतात आणि प्रयत्न पण इतका असतो की बाबा मी वर्षोनवर्ष प्रयत्न करतोय, सक्सेस नाहीये, पण मी सोडणार नाही ते. ओके, त्यामुळे ट्राय अँड ट्राय अंटिल यू सक्सीड हे मटेरियलिस्टिक दृष्ट्या बरोबर असेल ते, पण त्या ट्राय करताना तुम्ही आध्यात्मिक मार्गाच्या किती लांब चालला आहात ह्याचा आढावा घेणं आवश्यक आहे. जर का तुम्हाला कळलं की पहिल्या ट्राय नंतर किंवा पहिल्या 2-4 ट्राईज नंतर मला जाणवलेलं की हे मुश्किल आहे म्हणून, तरी सुद्धा मी ते करत गेलो आणि मी माझी बऱ्याच जीवनाची वर्ष वाया घालवली. भगवद्गीता मला शिकायला मिळाली नाही, प्रॅक्टिस करायला मिळाली नाही. तर ते कर्म कर्म नाहीच आहे, तो प्रयत्न प्रयत्न नाहीच आहे, तो निव्वळ वेस्ट ऑफ टाइम आहे आणि आपल्याला अधोगतीच्या मार्गावरती तो नेतो. जर आपण इकडे एक एक्झाम्पल दिलंय इकडे की एखाद्याची क्षमता समजा वजन 10 किलो आहे आणि त्यांनी 15 किलोचं वजन उचलायचा प्रयत्न केला, तर मे बी थोडे त्याला जास्त एफर्ट्स पडतील, पण तो करू शकेल. मे बी दॅट इज एक्सेप्टेबल. बट समजा त्याला 25चं वजन उचलायला लागतंय, त्याला जमत नाहीये, तो अति 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 प्रयत्न करतोय वगैरे, आणि हे जर करता करता त्याच्या शरीराला काही अपाय पण होऊ शकतो, इजा होऊ शकते, आणि अशा झाल्याने मग त्या प्रयत्नाचा काय उपयोग आहे. तर ते असे प्रयत्न जे आहेत हे आपल्या भक्तीमध्ये, आध्यात्मिक प्रगतीमध्ये व्यत्यय आणू शकतात. ते प्रयत्न नकोसे आहेत आपल्याला, आणि ह्याचं संतुलन ठेवणं आवश्यक आहे. आणि युक्त स्वप्नावबोधस्य, बोध म्हणजे जागरूक असणं, अवबोध म्हणजे जागरूक नसणं, निद्रेत असणं. युक्त असलं पाहिजे त्याच्यामध्ये, जागरूक असताना सुद्धा आणि झोपेत असताना सुद्धा. आणि ह्याचं नियमन म्हणजे कसं आहे, तर आपण छोटस एक लॉजिक बघूया त्याच्यामध्ये, आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह पण झालेलं आहे. तर आधीच्या काळी कसं होतं की सूर्यास्त होता होता लोक संध्याकाळचं जेवून घ्यायचे, म्हणजे 5, 6, 7 जी काही सूर्यास्ताची वेळ असेल ती. त्याचं कारण काय होतं की आपल्या पोटामध्ये, जे 15व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकात कृष्णाने सांगितलंय, वैश्वानर ह्या नावाची एक आग असते आपल्या पोटामध्ये, ऊर्जा असते. त्या ऊर्जेमुळे आपल्या पोटातलं अन्न डायजेशन त्याचं होत असतं. ती आग जेव्हा सूर्य मध्यान्नाच्या वेळी अगदी डोक्याच्या वरती असतो, ती आग त्यावेळी मॅक्सिमम असते, आणि ती आग सकाळी जी सूर्योदयाची वेळ असते त्यावेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी कमीत कमी असते. त्यामुळे आपल्याला वैदिक पद्धती काय शिकवते की संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या आधी केलं पाहिजे, म्हणजे ती आग कमी 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 होण्याच्या आधी, म्हणजे खूप कमी होण्याच्या आधी आपण जर जेवलं तर त्या आगीचं जेवढी जी असते त्यांनी डायजेशन आपल्याला व्यवस्थित होऊ शकतं. आणि आपण दुपारचं जे अन्न जे आहे, भोजन, ते व्यवस्थित पोट भरून करायचं, आणि सकाळी ब्रेकफास्ट सुद्धा नावाकरता करायचं. आणि ह्या पद्धतीने जर आपण जेवलो तर काय होतंय की जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळी काय होतं, आपल्याला म्हणजे आपण आपलं कार्य थांबवलेलं असतं दिवसाचं, मग फक्त जे रात्रीचे सोपस्कार असतात ते करून नंतर आपण झोपायला जातो. आधीच्या काळी तुम्हाला माहिती असेल की रात्री 8 वाजता, 7 वाजता, 7:30ला प्रवचनं असायची. त्या प्रवचनांचा मेन कारण काय असायचं की जेव्हा प्रवचन संपतं त्यानंतर तुम्ही फक्त घरी जाऊन झोपायचं असं उरलेलं असतं. आणि त्याचा उपयोग कसा होतो की आपल्या मनामध्ये चांगले विचार आलेले असतात, आणि त्या चांगल्या विचारांनीच आपण जर झोपलो तर आपल्याला जर का स्वप्न पडली तर स्वप्न पण चांगली पडतात आपल्याला. आणि वैदिक पद्धतीनुसार जेवढी झोप तुम्हाला रात्री 9 ते रात्री 12 पर्यंत मिळते, त्याचा डबल बेनिफिट शरीराला मिळतो. म्हणजे
शरीराला बेनिफिट समजा 6 तासाच्या झोपेचा जर हवा असेल तर तुम्हाला फक्त रात्री 9 ते 12 तुम्ही झोपलं तरी पण मोर दॅन इनफ आहे, कारण डबल बेनिफिट मिळतो. रात्री 12 ते पहाटे 3 पर्यंत जी झोप मिळते त्याचा बेनिफिट 1:1 च्या रेशिओ असतो. म्हणजे तुम्ही 3 तास झोपला तर तुम्हाला तुमच्या शरीराला 3 तास झोपेचा बेनिफिट मिळतो. पहाटे 3 पासून सकाळी 6 पर्यंत जे तुम्ही झोपता त्याचा बेनिफिट अर्धा मिळतो. तुम्ही 3 तास झोपला तर शरीराला फक्त 1.5 तासाचा बेनिफिट मिळतो. आणि सकाळी 6 नंतरची जी झोप आहे त्याचा बेनिफिट काहीही मिळत नाही शरीराला. इनफॅक्ट तो निगेटिव्हही असू शकतो. तर ह्या पद्धतीने आपण आपलं जीवन जर कंट्रोल केलं, रेग्युलेट केलं तर आपल्या शरीराला पण त्याचा फायदा आहे, त्याचा मनावरती पण फायदा आहे आणि आध्यात्मिक मार्गावरती आपण जी कार्य करतो त्याच्याकरता सुद्धा त्याचा फायदा आहे. आणि हे सगळं कृष्ण सांगतोय तर झोपेतनं आनंद मिळवण्याकरता नाही सांगत येतो. तो फक्त सांगतोय की तुमचं मन प्रसन्न राहिलं तुमचं तर तुम्ही आध्यात्मिक मार्गावरती जास्ती उत्साहाने तुम्ही तुमचं कार्य करू शकाल, जास्ती आनंदाने तुम्ही तुमचं कार्य करू शकाल, ज्यामुळे तुमची प्रगती जास्ती चांगली होऊ शकते. बऱ्याच वेळा आपण काय होतं की रात्री टीव्ही बघतो, पिक्चर बघतो, काही लोक सिरियल्स वगैरे बघतात वगैरे आणि त्यानंतर ते झोपायला जातात. बऱ्याच वेळा लोक रात्री भूताचे पिक्चर वगैरे बघतात कारण त्यानंतर झोपायला जातात. तर असं केल्यावरती कसं तुम्हाला वाटतंय की तुमच्या झोपेमध्ये नंतर चांगले विचार येतील म्हणून? किंवा मारामारीचे पिक्चर वगैरे जर बघितले तर कसं शक्य आहे की तुमच्या मनात रामकृष्णाचे विचार येतील? रात्री झोपताना माझ्या एका म्हणजे ज्या व्यक्तीने मला इस्कॉन मध्ये आणलं त्या व्यक्तीने मला छान सांगितलेलं की रात्री झोपताना रामायण वाचायचं आणि एकट्याने नाही तर आपल्या मुलांबरोबर, बायको बरोबर वाचायचं. ते जे पिता आणि पुत्र ह्यांचं जे रिलेशन डिपिक्ट केलेले रामायण मध्ये ते एक चांगला पुत्र घडवण्यामध्ये खूप इम्पॉर्टंट होतं आणि ते किती सुंदर आहे ते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा व्हावा म्हणून कृष्ण हे इकडे सगळं सांगतो. ठीक आहे. आता एक छोट्याशा 1-2-3 मिनिटं घेतो मी तुमची, जास्ती नाही घेत. अव्यर्थ कालत्वम म्हणून एक प्रकार आहे. ओके. तर ह्याचा अर्थ काय आहे? तर जो भक्त असतो, कृष्ण भावनाभावित असतो, तो काय विचार करतो की भगवत सेवेमध्ये, कृष्णाच्या सेवेमध्ये न युक्त जर असलो मी तर एकही क्षण वाया जाऊन देण्याची त्याची इच्छा नसते. त्यामुळे तो असा एकही क्षण तो व्यर्थ घालवत नाही जो भगवत सेवेमध्ये वापरला गेला नाहीये तो क्षण. त्याला अव्यर्थ कालत्व म्हणतात. ह्याचं उदाहरण आपल्याला आपले आचार्य होते श्रील रूप गोस्वामी आणि हरिदास ठाकूर, त्यांनी त्यांच्या उदाहरणाद्वारे आपल्याला छान शिकवलेलं आहे की रूप गोस्वामी नी सांगितलंय की ते काय करायचे, ते 2 तास फक्त रात्री झोपायचे, त्यापेक्षा जास्ती झोपायचे नाहीत. आणि कधी अशी वेळ यायची की ते रात्री ते 2 तास सुद्धा झोपायचे नाही पण निरंतर 24 तास कृष्णाच्या सेवेमध्ये मग्न असायचे. त्यांनी भरपूर पुस्तकं लिहिली आहेत जी आपण भक्तिरसामृत सिंधू म्हणून वगैरे आहे, ते आपल्याला कधी कृष्णाची इच्छा असली, वेळ मिळाल तर आपण शिकायचा प्रयत्न करू. हरिदास ठाकूर जे आहेत ते 3 लाख वेळा दररोज हरिनामाचा जप करायचे. 3 लाख वेळा म्हणजे आपण जेव्हा हरे कृष्ण महामंत्र म्हणतो तर त्यामध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा असा 16 वेळा राम, कृष्ण आणि हरी हा जप येतो, हा नाव येतं. तर असे ते 3 लाख वेळा करायचे, म्हणजे 192 माळा दिवसाला करायचे. आम्ही 16 माळा करतो, त्याला आम्हाला जवळजवळ 2 तास लागतात. ते 192 माळा करायचे आणि ते आम्ही कॅल्क्युलेट केलं ते साधारणपणे 22-1 तास होतो, जप होतो तो. तर ते 20-22 तास ह्याच्यात गेल्यावरती उरलेले 3-4 तासामध्ये ते त्यांची दैनंदिन कार्य आणि एक थोडा वेळ झोप एवढी फक्त करायचे. तर हे अतिशय हाय लेवलचं झालं. आपल्याला ह्या लेवलचं करणं शक्य नाहीये, पण आपण निदान
त्यांना एक आदर्श म्हणून ठेवू शकतो आणि ग्रॅज्युअली त्या मार्गावरती चालायचा प्रयत्न करू शकतो आपण. हरे कृष्ण. मी इथे स्टॉप करतो कारण ह्या गोष्टींबद्दल आपण ऑलरेडी बोललोय आपल्या. Hare Krishna, Hare Krishna.